अहो एवढी बिझी असते ना मी, यांना म्हटलं आता भाजी आणायला कार काढताय तर चला ताईंकडे पण जाऊन येऊ. कोणतं घर आहे कोणतं घर आहे म्हटलं, ते नाही का सेफ्टी डोरला खालून गंज चढलाय ते घर आहे. मग सोन्याचे म्हणजे नकली जमतच नाही ना मला, ते कान पूर्ण लाल होऊन जातो नकली घातलं की, सट्ट मधमाशी चावली. प्युरिफायरचं आहे ना बेटा, ते कसं साध्या पाण्याने ॲलर्जी होते ना लगेच, हे लगेच टेन्शनला आहे. छान केलंय पण तुम्ही इंटिरियर, स्वस्तात मस्त. आमच्या वेळी तर बापरे, हे इस्रायलवरूनच लाद्या मागवतो, अझरबैजानवरूनच अर्धा सामान मागवतो. आपल्याला काय कळतंय त्याच्यातलं, म्हटलं आणा कुठूनही आणा पण करून द्या बाबा पटकन. त्या दिवशी पण आम्ही दुकानात गेलो तर म्हणे 5,000च्या खाली एकही साडी घेतली तर बघ तू. मी घेतल्या मग 5,000-5,000च्या 10 साड्या काढल्या चांगल्या. असं करतात, बोलूच देत नाही कुठे. बघितला ना नवीन फ्रीज, छान आहे. हां, माझ्याकडे पण सेमच कंपनी आहे पण 5 डोअरचा आहे. रोज सकाळी किचनमध्ये जाऊन खुलजा सिमसिम आणि मग कोणता दरवाजा उघडायचा ते बघावं लागतं. तुमच्या इथे दिवसा पण लाईट लावावी लागते ना, माझ्या इथे नॅचरल लाईट आहे तरी पण यांनी इंटिरियरवाल्या सांगून इकडे लाईट तिकडे लाईट सगळीकडे बसवून घेतली. 6 लाखाची नुसती लाईटिंग केली. एंजल ग्रुपमधून फोन आहे. हॅलो, हाँ आप लोग स्टार्ट करो, मैं आ रही हूँ. हां, ते आमचा ॲरोबिक्सचा क्लास असतो ना, त्याच्यासाठी फोन आला होता. माझ्याशिवाय स्टार्टच नाही करत. मग हे म्हणे फक्त ॲरोबिक्स कशाला, योगाचा पण क्लास लावतो. त्याच्यानंतर लगेच योगाचा क्लास. तुम्ही फक्त एक काम करा, जेव्हा फ्री असाल ना मला एक फोन करा आदल्या दिवशी, मी गाडी पाठवते तुम्हाला घ्यायला.